एप्रिलच्या 19 तारखेला राज ठाकरे यांची मुलाखत प्रसारित झाली. त्यानंतर दोन्ही भाऊ एकत्रित येणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्या भाऊ एकत्रित येण्याच्या संदर्भात नेत्यांच्या मोठमोठ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत होत्या. त्यापैकी एक प्रमुख नेते होते ते म्हणजे प्रकाश महाजन, जे सकारात्मक प्रतिक्रिया ज्या आहेत या दोन्ही भावांच्या संदर्भात देत होते. प्रकाश महाजन आता आपल्यासोबत आहेत. उद्याच्या मेळाव्यामध्ये ते स्वतः सहभागी होणार आहेत. आता बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला, जेव्हापासून दोन्ही भावांच्या चर्चा सुरू झाल्यात तेव्हापासून सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ते वारंवार तुमच्याकडून पाहायला मिळत होती. उद्याचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? कारण मला कुठंतरी हा आत्मविश्वास होता की जग जरी यांच्या जवळ येण्याला कुठंतरी बाधा आणत असेल, आत्ताही आणतंय, पण ही एकत्र येणार आहेत हे मला कुठंतरी आत्मविश्वास होता. आणि मी आज बाळासाहेबासमोर नतमस्तक होऊन मी सांगायला आलो की उद्या मी ज्यावेळेस हे पाहीन की दोन भाऊ एका स्टेजवर उभा आहेत आणि मी खालून त्यांना पाहतोय, याचं मी शब्दात नाही वर्णन करू शकत. मला सहज एक गोष्ट आत्ता आठवली. ज्यावेळेस शिवसेनेचा मला प्रवक्ता म्हणून नेमलं त्यावेळेस माननीय उद्धवजींना मी एक SMS केला की तुमचे धन्यवाद मी कसे करावे हे शब्द मला सापडत नाहीत. बाळासाहेबाचा तिकडून मला फोन आला, अरे आम्ही तुला प्रवक्ता करून चुकलो की काय? तुला जर शब्द सापडत नसतील तर तू काय प्रवक्ता आहेस? खरंच बाळासाहेब, मला हा शब्द नाही आहेत. मी एकटा नाही, असे अनगिनित मराठी माणसं आहेत ज्यांची संख्या तुम्ही मोजू शकणार नाही की ज्यांना हा आनंद आहे की दोन भाऊ एकत्र येतात. कुठंतरी मराठी माणसाला आपलं एक हक्काचं घर, त्याच्यावर अन्याय झाला तर जाण्यासाठी आहे हे दोन भाऊ आहेत. दोन भावांचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. कारण की जेव्हा 2006 साली राज ठाकरे बाहेर गेले शिवसेनेतून, मोठ्या प्रमाणात एकमेकांवरती टीका झाली होती. त्यानंतर ती टीका बाजूला सारून उद्धव ठाकरे देखील म्हटले होते की किरकोळ भांडणं असतील ते मी बाजूला सारायला तयार आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. ती किरकोळ भांडणं देखील आता बाजूला झालेली आहेत. उद्या एकत्रित येत आहेत. एक सामान्य मनसैनिक म्हणून किंवा एक वरिष्ठ नेते म्हणून त्यावरती तुमचं काय, एकंदरीत या संपूर्ण भांडणांवरती तुमची प्रतिक्रिया? नाही, कधी राजसाहेबांनी तसा दुराग्रह धरलाच नव्हता ना. राजसाहेबांनी सांगितलं की मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भाषेसाठी मी कुणाचे पाय धरायला तयार आहे. त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं ना, सगळेजण या, उद्या सगळ्यांनी यावं असं आव्हान केलंय आम्ही. त्याच्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर राजसाहेब सगळ्यांना घेऊन, हे पहिल्यांदा घडतं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर की मराठी भाषेसाठी सगळ्या मराठी माणसाला, ते कोणताही राजकीय विचार असू द्या, त्या सगळ्यांना एकत्र येण्याचं आव्हान राजसाहेबांनी केलं. लोकांनी त्यांना भरभर प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम असा आला की पाशवी बहुमत आहे सरकारजवळ, तरी त्यांना ते अध्यादेश मागं घ्यावे लागले. ही मराठी माणसाची ताकद आहे. ही एकजूट घडून आणली सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी, आणि त्या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या सगळ्याचे मी धन्यवाद करतो. म्हणून उद्या ही ताकद महाराष्ट्राला दिसणार आहे. तुम्ही भावांविषयी वारंवार बोलता. राज ठाकरे, उद्धव ठाकरे जरी भाऊ असले तरी दोन्ही एकत्रित असल्यावरती ती ताकद जी आहे ती ताकद मराठी सक्तीवरून आपल्याला मराठी सक्तीच्या संदर्भात दिसली. मी असं नेहमी मानत आलोय की तुमच्या हातातलं शस्त्र महत्वाचं नसतं, ते शस्त्र चालवणारे हातही तेवढे महत्वाचे नसतात. त्याच्या मागचं जे मन असतं ना ते फार महत्वाचं असतं. या दोन भाऊ एकत्र आल्यामुळं आम्हा मराठी माणसाला जो एक मानसिक आधार मिळाला आहे, मानसिक धैर्य मिळालेलं आहे, मानसिक आम्हाला एक शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रामध्ये होणारा अन्याय मराठी माणसावर होणार नाही दूर करू. हे एकत्र येणं आम्हाला हे गरजेचं वाटतं. त्याच्यामुळं प्रत्येक शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, मराठी माणूस असेल, ते खूप आनंदी आहेत, खूप आनंदी. पण या भावांच्या नात्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण की तुमचे देखील दोन भाऊ होते, हे देखील दोन भाऊ आहेत. भावांचं नातं तुम्ही कसं कशा प्रकारे विस्तृतपणे सांगू शकता? कसं आहे, भाऊ नसल्यावर माणसाला संकटाच्या वेळी किंवा आनंदाच्या वेळी कुणापाशी व्यक्त व्हावं ती जागा नसते. म्हणून दोन भाऊ जे एकत्र आले तर ते कुठल्याही बलाढ्य शक्तीविरुद्ध लढू शकतात. ते महाराष्ट्राला नजीकच्या काळात दिसत. कायमस्वरूपी दोन्ही भाऊ एकत्र मराठी माणसासाठी ते कायमस्वरूपी एकत्र असते, एवढं मी सांगू शकतो.
धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जे आहे ते या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि मराठी माणसासाठी कायमस्वरूपी या दोन्ही भावांनी एकत्रित राहावं अशा भावना ज्या आहेत ते त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.